हे सव्वा शेअर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शहरातील क्रीडा संकुल परिसरात असलेल्या नगरपालिका क्रिकेट स्टेडियमची संरक्षण भिंत आज सकाळी अचानक कोसळल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून निकृष्ट बांधकामाचा संशय व्यक्त केला जातोय। भिंत कोसळली तेव्हा त्या ठिकाणी 3 तरुण उभे होते। सुदैवाने ते थोडक्यात बचावले असून मोठी जीवितहानी टळली। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान या कामात भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचा वापर झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे। नागरिकांच्या करातून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये गुणवत्तेची पातळी राखली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे। या प्रकरणी नगरपालिका प्रशासनाने तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे। संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची ही मागणी करण्यात आली आहे। तसेच शहरातील विकास कामांमध्ये पारदर्शकता आणण्याची आवश्यकता नागरिकांनी व्यक्त केली आहे। या घटनेनंतर प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे। खरे सव्वा शेर न्यूज संगमनेर। नमस्कार, आपण बघत आहात ही भिंत कशा प्रकारे पडली। आज क्रिकेटचे सामने चालू होते। गेल्या 2-3 दिवसापासून क्रिकेटचे सामने सुरू आहे। या ठिकाणी काही खेळाडू खेळत होते। सामना सुरू होता आणि 2 जण या ठिकाणी, एक त्या कोपऱ्याला आणि एक ह्या कोपऱ्याला फिल्डिंग करत असताना अचानकपणे त्या भिंतीचा आवाज आला। 2 प्लेयर जरा थोडे पुढे पळाले म्हणून ते 2 प्लेयर वाचले आणि सकाळी ऊन जास्त असल्यामुळे सामना सुरू होता। तर या ठिकाणी ह्या कोपऱ्याला थोडं ऊन नसतं म्हणून ह्या झाडाच्या सावलीमध्ये या भिंतीच्या कोपऱ्याला 10 ते 11 जण या भिंतीच्या कोपऱ्याला बसले होते आणि त्यावेळेस जरी भिंत पडली असेल तर 11 जण मृत्यू पावले असते। सगळ्यात महत्त्वाचा विषय की नगरपालिकेला अनेक वेळा, सिद्धार्थ शाळा असेल, इथले कर्मचारी असेल, नगरपालिकेचे इथले जे कामगार आहेत त्यांनी सुद्धा नगरपालिकेचे जे अधिकारी आहे त्यांना कळवलेलं होतं की सदर भिंत कधीही पडू शकते, तुटू शकते, परंतु नगरपालिकेने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। आपण बघत आहात की नगरपालिकेला हे कॉलम दाखवलेले, तुम्ही हे कॉलम बघा। ह्या कॉलममध्ये कोणत्याही प्रकारे गज ओतलेलं नाही, फक्त कॉलमला आहे तुम्ही, म्हणजे ह्या भिंतीला कॉलम ओतले पाहिजे, त्याला गजा लावले पाहिजे, RCC पाहिजे त्या भिंतीला। फक्त भिंत लावली, कॉलमच्या नावाखाली मीटर असलेलं आहे। त्याच्यामुळं आज बरं झालंय की या ठिकाणी नगरपालिकेच्या चुकामुळं कोणताही एखादा खेळाडू मृत्यू पावलेला नाही आहे। त्याबद्दल देवाचे आपण आभार मानू आणि नगरपालिकेने लवकरात लवकर याच्यावर चांगली कारवाई करावी फास्टमध्ये आणि भिंत चांगल्या पद्धतीचं बांधकाम करावं। कारण की विद्यार्थी, खेळाडू, अनेक स्पर्धा या ठिकाणी होत असतात, अनेक मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात। या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा होते। या ठिकाणी तर अनेक विद्यार्थी बसलेले होते। जर हीच भिंत ह्या बाजूने पडली असती तर लहान लहान मुलं या भिंतीखाली आले असते। याची काळजी नगरपालिकेने घ्यावी एवढीच विनंती करतो।